मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी स्वतःचीच कहाणी सांगणार आहे. कहाणी ती अशी आहे, गरिबीपासून आर्मीपर्यंत, आर्मीपासून बिझनेसपर्यंत. माझं लहानपणीचं जीवन फार खडतर गेलं. एवढं खडतर की एके टायमाला खायला अन्न निघालं नसायचं. आणि ह्याच खडतर प्रवासामध्ये सगळं काय शिकायला भेटलं. लहानपणी असताना गावातली लोक नीट बोलत नव्हती, नीट वागत नव्हती. त्यातून परिस्थिती एवढी नाजूक की आई वडील कामाला जायची. आम्ही 3 भावंडं, माझी थोरली बहीण, त्यानंतरचा माझा एक भाऊ संतोष, म्हणजे दादा म्हणतो मी त्याला, आणि 3 नंबरचा मी. एकेके टायमाला जेवणसुद्धा मिळायचं नाही. ते दोघं तर जास्त शिकले नाहीत. एक 4थी शिकले, एक 5वी शिकला, बस एवढंच शिक्षण. शिक्षणाच्या बाबतीत माझं म्हणायचं गेलं तर मी बऱ्यापैकी होतो. शिक्षण पहिले वर्धनगडामध्ये जीवन शिक्षण विद्या मंदिर हे ते 7वीपर्यंत पूर्ण केलं. वर्धनगडामध्येच 8वीला विद्यालयामध्ये, म्हणजे वर्धनी विद्यालय वर्धनगडमध्ये प्रवेश घेतला. आणि तिथनं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. मी म्हणजे खेळण्यामध्ये फार हुशार होतो. 8वीला मी कबड्डीचा कॅप्टन निकाल राहिलेला आहे. क्रिकेटचं जास्त प्रेम होतं. आणि हळूहळू हा प्रवास शिक्षणाचा 10वीपर्यंत पूर्ण झाला. 10वीला मला 57% पडली. त्याच्या आधीच्या काळामध्ये 10वीला सुट्टी लागल्यानंतर मी एका ट्रकवर किन्नर म्हणून गेलो. घरच्यांना वाटलं कमसे कम नाही शिकला तर कमसे कम गाडी तर शिकल. पण मला त्याच्यात जास्त काय इंटरेस्ट नव्हता, कारण मला ड्रायव्हरची लाईफ मला जगायची नव्हती. माझ्या डोक्यात दुसरंच काहीतरी चालू होतं. मी आलो माघारी, मुंबईवरनं साके नाका हे करत माघारी आलो आणि मी परत नाही गेलो. मी घरच्यांना सांगितलं मी इथंच काम करेन, पण मी कुठं किन्नर जाणार नाही. मग तिथंच ट्रॅक्टरवर कामाला जायला लागलो. मुरुम भरायला, माती भरायला, परत गौंड्याच्या हाताखाली म्हणून बिगारी म्हणून काम केलं. ते पुशेगाव क्षेत्रात, पवारवाडी, फरतरवाडी, नजदीकच्या पंचकृषी गावात सगळीकडे काम केलं. काम करण्याची आवड भरपूर होती. कामाला कधीच मागं सरलो नाही. आणि मग प्रवास सुरू झाला. 10वीचा निकाल आल्यानंतर, वर सर्टिफिकेट आल्यानंतर मग प्रवास सुरू झाला माझ्या पुढल्या जीवनाचा. मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. श्री हनुमानगिरी ज्युनियर कॉलेज, तिथं ॲडमिशन घेतलं मी. टेक्निकल करके इलेक्ट्रिशियनला घेतलं. पण मी आवड जास्त, मला टक्केवारी तर कमी पडली, पण आवड जास्त परत वाढली माझी आर्मीवरती. कारण काय, नुकताच कारगिल लढाई झाली होती आणि प्रत्येक क्षेत्रातून जास्त भरती करण्याचं चाललं होतं. मी निकाल ट्राय केल्या. वयाच्या 15व्या वर्षी माझी 10वी झाली होती. वयाच्या 16 वर्षी मी 11वीत होतो. आणि फर्स्ट टाईमलाच फिजिकलमध्ये बसलो, मेडिकलमध्ये झालं. आणि रिटन टेस्टला 1 महिना टाईम भेटला होता. 1 महिन्यामध्ये आर्मीचं जे बुक भेटलं होतं, टोटल पाठ केलं होतं, टोटल. कारण मी ठरवलं होतं की फर्स्ट संधी आपली लास्ट संधी समजायची.
कारण एवढा अभ्यास केला होता. आणि देवाच्या कृपेनं, वरदण्याच्या कृपेनं, भोलेनाथाच्या कृपेनं पहिल्या 16 वर्षात मी भरती झालो. तसा व्यायाम मी त्याच पद्धतीने करायचो, फिजिकल त्याच पद्धतीने ठेवलं होतं. अजून निकाल आहे. आता वयाच्या 43 वर्षे आहे, पण अजून निकाल 35 ते 40 जोर मारतो. त्यानंतर भरती झालो. आनंद जगनाला मावत नव्हता एवढा. म्हणजे एके टायमाला राहायला घर नव्हतं, खायला अन्न नव्हतं. जर तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला फळ पक्का देतो, त्यात काहीच नाही ना. त्यावेळेच्या कारगिल लढाईच्या 99च्या नंतर 2000, 2001, 2, 3, 4 भरपूर भरत्या झाल्या आणि भरपूर लोक आर्मीमध्ये घेतली. काही लोक शहीद झाली होती, त्यांच्या ठिकाणी घ्यायची होती. काही रिटायरमेंट झाली होती, त्यांच्या ठिकाणी घ्यायची होती. त्याच पद्धतीने आणि देवाच्या कृपेने माझंही काम झालं. हा गरिबी टू आत्तापर्यंतचा प्रवास सांगेल तुम्हाला. आणि पार्ट 2 म्हणून मी आर्मीमध्ये भरती झाल्यापासनं 24 वर्षे कशी सेवा केली, कुठल्या पदावर गेलो, कसं गेलो, कुठल्या ठिकाणी गेलो, कुठं श्रीनगरला कधी असेल, अरुणाचलला असेल, आसाममध्ये असेल, राजस्थानला असेल, पंजाबमध्ये असेल, जम्मू काश्मीरचा कोणाकोणाची माहिती सांगणार तुम्हाला नेक्स्ट पार्ट 2ला. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये पक्का सांगा. आणि मोरे सरकार HUM चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशीच माझी जर्नी जर पुढे तुम्हाला ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला पक्का सबस्क्राईब करा. जय हिंद.